दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोशन हजारे, त्याचा सामना करतोय अर्थातच अश्विन माळी, त्याच्या समवेत रोहन गोंधळी. खेरणे आणि उसाटणे दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उसळी घेतली, बॅटच्या वरतून विकेट किपरकडे निघून गेलाय. या खेळपट्टीची खासियत राहिली खरं तरी की उसळी घेणारे चेंडू चांगल्या टप्प्यावर जर तुम्ही या चेंडू पेच करताय, गुडलेन स्पॉटवर जर हिट करताय तर खेळपट्टीने चांगली साथ दिली गोलंदाजांना आणि हे पाहिले. मात्र तिथे तुमचा जर टप्पा चुकला, थोडासा पुढे राहिला चेंडू, तर मात्र बॅटच्या रडारमध्ये आणि पुल मात्र फलंदाज मारत असतात. आणि पुल मारण्यामध्ये मात्र किरणे संघाचा हातखंडा आहे प्रत्येक खेळाडूचा. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलंय. इथे ओव्हर पिच बॉल होता, खुलवा टप्प्याचा, मिडॉनला थोडीशी मिसफील्ड झाली. एकाच धाव्यावर समाधान व्यक्त करतात. थोडंसं तिथे फंबल झाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. विकास पाटील होते, सावरलं त्याने, कारण डीप मध्ये मागे कोणते प्रोटेक्शन नव्हतं, कारण सध्या पॉवर प्ले आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इथे या चेंडू सुटला तर लगेच धावा मात्र धावफलकावर पुढे सरकतील. 2 बॉल झालेत आतापर्यंत. सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाते. रोहन गोंधळी मगाशी डायमंड डकचा शिकार ठरला होता. कोणताही चेंडू न कळता रनआउटच्या स्वरूपात तो मैदानाच्या बाहेर गेला होता आणि कुठेतरी निराश झाला होता. आता त्याला संधी मिळाली, त्यावेळेस स्ट्राईकही मिळाली नव्हती. या मॅचमध्ये आता स्ट्राईकवर तो आलाय, मग त्याची खेळी नक्कीच पाहण्यासाठी उत्सुक असतील. आणि पेंधर गावचे मात्र बाचे आहेत. क्या बात आहे रोहन गोंधळी. बघूया आता त्यांची बॅट किती बोलणार आहे क्रीडांगणावर. चला सामन्याला थोडं आपण गती प्रदान करायची. उसाटणे संघ थोडा आपण वेळ कमी द्या, कमी खर्च करा. पुढचा बॉल रोशन. ओ, एक वेगळं चित्र पाहायला मिळालंय. बॉल हातातनं स्किड झालाय की काय. नो बॉल तर असणार आहे, त्यामध्ये चौकार म्हणजे पंजा खोलला जाईल मोफत मध्ये आणि या मोफतच्या धावा फायद्याच्या ठरतील त्या खेरणे टीमच्या. येस, पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. रोहन गोंधळी. धावसंख्या वेगाने पुढे सरकली 6 या आकड्यावर. 6 फॉर नन, बिनबाद 6. फ्री हिटचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरनं क्लिअर करण्याचा प्रयत्न, पॉइंट आणि कव्हरच्या वरतून आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, बॅकअपसाठी खेळाडू तैनात. 2 धावा पूर्ण होत आहेत. फ्री हिटच्या बॉलवर इतक्या साऱ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात होत असताना यशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, त्याला साथही मिळाली. विकासच्या माध्यमातून दोघांचं कॉम्बिनेशन 2 धावा निश्चित स्वरूपात वाचवल्यात. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे रोहन गोंधळीचा. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकते. 8 धावा धावफलकावर होत आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ एक सामना जिंकलेत. आत्मविश्वास आणि मात्र उतरलेत. कॉन्फिडन्स त्यांचा वाढलेला आहे. यावेळेस बघा स्विंग अँड मिस कम्प्लिटली. हा टप्पा आणि ही लाईन खूप चांगली आहे. या अगोदर देखील गोलंदाज रोशन हजारेने इथेच टप्पा टाकला होता, तिथे फलंदाजाला बेट केलं होतं पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं अश्विन माळीला. आणि पुन्हा तोच लाईन आणि तोच टप्पा इथे तो दाखवत असताना रोशन हजारे. धावसंख्या 8च्या घरामध्ये पहिलं षटक सुरू आहे. 2 बॉल शेष आहेत. हो, यावेळेस बघा पुन्हा बीट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पंचांच्या निर्णयाकडे राहील लक्ष. तिसऱ्या पंचांची मागणी केली ऑनफिल्ड पंचांनी, मात्र आता टेक्निकल टीमच्या कोर्टामध्ये हा निर्णय धाडलाय. नॉट आउट आहे. यस, फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. टेक्निकल टीमने मात्र इथे शहानिशा केली. मात्र एक क्विक सिंगल आली त्या दरम्यान. खरं तर रिस्की रन होती. जरा उशीर झाला असता तर मात्र मैदान सोडावं लागलं असतं. केरने टीमला मात्र तो एक मोठा धक्का मिळाला असता. सिंगल आली, धावसंख्या पुढे सरकली.
9च्या घरामध्ये आणि अंतिमचा चेंडू अजूनही शेष आहे. पूर्वार्ध सध्या तुम्ही पाहताय खिरणे विपक्ष उसाटणे. यावेळेस कॅचची संधी आणि गोलंदाज जर कदाचित पोहोचले असते ना तरी कॅच टिपता आली असती. त्यांना तेवढा अवधीच मिळाला नाही, थोडेसे निराश झाले. शेवटच्या बॉलवर आली ती सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि खिरणे संघ बिनबाद जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावर. 10 for none. मग सुजल भोईर आमच्या संवाद जोडले गेलेत स्कोरच. मग ते आम्हाला माहिती देत आहेत की 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. मात्र अजून 16 संघांची नावं होती ज्यांना वेटिंग आम्हाला ठेवावं लागलं आणि पुढच्या वर्षी आमचा खरं तर जास्तीत जास्त संघ 70-72 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. क्या बात आहे. म्हणजे ही स्पर्धेची लोकप्रियता आहे संदीप सर, कारण ही स्पर्धा आहे शिस्तीची स्पर्धा आहे. ती क्रिकेट या खेळाला परमोच्च स्थानी ठेवणारी. फक्त आणि क्रिकेटचा विचार, क्रिकेट कसं पुढे जाईल आणि चांगलं व्यासपीठ कसं निर्माण होईल. समीर आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकात. समीर पाटील. हो, चांगला चेंडू यावेळेस खोदून काढलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते या बॉलवर. अर्थातच अश्विनला आणि त्याचबरोबर खिरणे टीमला धावसंख्या शिफ्ट होते 11च्या घरामध्ये. 11 धावा धावफलकावर आहे. थोडंसं पॉवर प्लेमध्ये थांबवलं गेलं कारण 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, ज्यामध्ये एक तो नो बॉलवर जो बीमर होता हातातनं बॉल स्किट झाला तिथे चौकार. उर्वरित कोणत्याही चेंडूवर चौकार षटकार आलेले नाहीत. म्हणजे गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. तो एक चेंडूचा अपवाद वगळता. यावेळेस पुन्हा फटका फसलाय. आता कॅच होण्याची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. स्वतः गोलंदाज मात्र समीर पाटील बॉलच्या खाली आणि पहिला धक्का खिरणे टीमला. डावकरी हाताचा रोहन गोंधळी होतोय बाद. टोपेश लागल्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपला. आणि समीर पाटीलची एक खासियत आहे, अगोदरच्या मॅच मध्ये त्याच्या षटकामध्ये विकेट आली होती अगदी पहिल्याच बॉलवर. त्यामुळे या चेंडूला टर्न करण्याची क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये आहे. अगदी 5 ते 6 बॉलांचा हलकाचा रनअप आहे आणि ते करत असताना चेंडूमध्ये गती प्रदान करण्याची क्षमता त्याच्यामध्ये, चेंडूला टर्न करण्याची क्षमता त्याच्यामध्ये, तेच इथे पाहायला मिळालं. नवीन फलंदाज विशाल गोंधळी गेल्या मॅचचा हिरो. अर्धशतक एका धावेने राहिलं होतं. 49 त्याने बनवल्या आणि विजयामध्ये मोलाची भूमिका त्याने बजावली होती. इथे शॉट आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मात्र इथे थोडीशी मिसफिल्ड होताना पाहायला मिळाली. एक सिंगल मिळाली. विशाल गोंधळे आपण पाहतोय नुकताच 49 धावांची खेळी आणि मध्ये 5 ते 7 मिनिटांचा फक्त अवधी गेलाय. 10 मिनिटांचा अवधी गेला, त्यामुळे त्याच मात्र रिदम मध्ये तो फलंदाजी करण्यासाठी उत्सुक असणार आहे. मात्र मगाशी समोर आव्हान वेगळं होतं, आता प्रतिस्पर्धी आव्हान वेगळं देणार आहे. यावेळेस पंचाकडे लाऊड अपील आणि पंचांनी सांगितलंय LBW अगदी पायचेच्या स्वरूपात समोर पकडलंय किरणे टीमच्या या फलंदाजाला आणि अश्विन माळी मात्र या ठिकाणी बाद घोषित करण्यात आलाय. वोडाफोन वहाळ संघाचा आपण सर्व खेळाडू पाहताय सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. आनंद घेत आहेत, सध्या आराम करतायत आमचे सर्वच खेळाडू.
आता आमच्या बच्चा तुम्हाला स्क्रीनवर पाहता जर्सी नंबर 22 सध्या तुम्ही त्यांना ऑन स्क्रीन पाहता आणि सर्व त्यांचे सर्व खेळाडू वोडाफोन व्हाळ संघ आज जबरदस्त खेळ त्यांचा राहिला त्यांच्या टर्मची ते वाट पाहते कारण संध्याकाळी त्यांना मोरावेमध्ये मॅच खेळायचे तिथे त्यांचा पहिला राऊंड आहे. नवीन फलंदाज अक्षय पाटील आलेत चौथ्या क्रमांकावर. यावेळेस बघा पाठीमागे लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता शफल होऊन अक्रॉस द लाईन गेले होते त्यांना फॉलो केलं आणि एक खासियत आहे समीर पाटीलची आतापर्यंत आपण पाहतोय की 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि तब्बल 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि धावा दिल्यात फक्त 2च. क्या बात आहे. इथे बघा फॉलर थ्रू मध्ये बॅक ड्राईव्ह आणि इथे मात्र चेंडू वाढला गेला आणि एकच धाव मिळणार या बॉलवर. दुसऱ्या षटकाची सांगत एकदा जोरदार डाळ्या समीर पाटीलसाठी झाल्या पाहिजे. 3 धावा दिल्या आणि तब्बल 2 विकेट त्यांनी मात्र प्राप्त केले. 2 षटकांचा खेळ संपलाय 13-2 सध्या आपण पाहतोय खिरणे संघ जाऊन पोहोचलाय. तेराला 2 खेरणे संघ. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकाचा विचार केला रोशन हजारेच्या विरुद्ध 10 धावा आल्या होत्या. सुरुवात चांगली केली होती खेरणे टीमने मात्र समीर पाटीलने पूर्णपणे धावगती रोखली. नुसती रोखली नाही तर 2 हादरे देखील दिले त्याच ओव्हरमध्ये. आणि विशाल गोंधळे अजूनही मैदानामध्ये आहे पण सध्या नॉन स्ट्राईकला आहे. अक्षय पाटील 2 बॉल 1 वर खेळतोय. विशाल गोंधळे 1 बॉल 1. नयन पाटील तिसऱ्या षटकाचा प्रारंभ करतोय तो VRCC उसाटणे या टीमसाठी. विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब उसाटणे. पहिला चेंडू ब्लॉक कॉल पद्धतीचा ड्राईव्ह केलाय कव्हरला मात्र फिल्डर तैनात आहे. एकच धाव मिळणार. थोडंसं शांत ठेवलंय असं आपण म्हणू शकतो खेरणे टीमच्या फलंदाजांना कारण कोणताही विकेट आला नाही आतापर्यंत. एकंदरीत या संपूर्ण स्कोर कार्डचा आपण थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल की एकमेव चौकार आपण मगाशी उल्लेख केला तोही बिमरचा आला. त्यानंतर फक्त सिंगल 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 आणि एकच दुहेरी धावली त्यामुळे फक्त माफक धावा धावफलकावर आहेत. इन बिन 14. एक्सलेशनची सध्या गरज आहे. धावगती वाढवावी लागेल आणि विशाल गोंधळी हा योग्य फलंदाज त्यासाठी. यावेळेस बघा खोदून काढले अक्षरशः. मिड ऑफ नाहीये लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल मिळणार फक्त सिंगल मिळणार. अवसाटणे संघ खरं तर चांगला अभ्यास करून आलाय कारण त्यांनी मगाशी खेरणे टीमचा खेळ पाहिला कारण ते लवकर आले होते. त्यांनी तो उत्तरार्ध पाहिला ज्या पद्धतीने विशालने फलंदाजी केली असेल. इतर फलंदाजांनी त्या टार्गेटला कशा पद्धतीने चेस केलं कुठे त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे कुठे त्यांचा वीक पॉईंट आहे कुठल्या चेंडूवर ते हवे होतात आणि कुठल्या चेंडूवर त्यांना खेळायला त्रास होतोय ते त्याने हेरले आणि तिथेच टार्गेट केलं जात आहे. बघा गती काढून घेतलेला चेंडू टॉपेज आणि लेग स्लिपचा खेळाडू बॉलच्या खाली. गणेश पाटील कोणती चुकी करत नाहीये आणि खेरणे टीमला लागतोय तब्बल 3रा धक्का. अक्षय पाटील हॅज टू डिपार्ट. अक्षय पाटील या ठिकाणी बाद झाले आणि खेरणे संघ आता थोडासा बॅकफुटला जातोय आपण पाहतोय कारण 15 धावा 3 गडी बाद दोघे सलामीवीर. त्यानंतर अक्षय पाटील नुकताच बाद झालाय. मात्र विशाल गोंधळे मैदानामध्ये आहे मात्र त्याची बॅट आपण पाहतोय की काही आतापर्यंत चालली नाही किंबहुना त्याला 2च चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि आता ज्युनियर रोहन गोंधळे सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आत. आपल्या खेरणे टीमसाठी काय कॉन्ट्रीब्यूट करतील कारण निम्म्या चेंडूंचा खेळ झालाय. 30 चेंडूंची इनिंग आहे. 15 चेंडू झालेले आहेत. 15 चेंडू आता इथून पुढे डिलिव्हर केले जातील. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी उचललाय
आणि काय तो प्रेझेन्स ऑफ माइंड पहा रुद्र पाटीलच्या माध्यमातून. झेल होणार नाहीये त्याला माहिती आहे, त्याने बॉलला अडवण्यावर भर दिला. म्हणजे झेल जरी नाही पकडता आला तरी धावा देखील वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. धावा मिळाल्या त्या दरम्यान 2. नयन पाटील तिसरं षटक हाताळत असताना 4 चेंडू टाकले, 4 धावा त्याने दिल्यात आणि 1 विकेट आपण पाहतो त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत आली आहे. 17 धावा. या क्रीडांगणाचा विचार करता तर 60ही चेस झाल्यात, 93ही चेस झाल्यात आणि 2 चेंडूमध्ये एकही धाव निघाली नाहीये. त्यामुळे काही घडू शकतं या सामन्यामध्ये. कोणताच टार्गेट खरं तर चेस करणं कठीण नाही आणि किती धावा बनवल्या तरी त्या खरं तर डिफेंड करणं हे सोपं नाहीये. त्यामुळे जेवढ्या धावा बनवल्या जातील खरं तर ते सेकंड इनिंगमध्ये मात्र त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न आणि त्याला चेस करण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूने होणार आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. हो, परफेक्ट ब्लॉक कॉलचा बॉल, वाईड शॉर्कर अगदी ऑफस्टॉपच्या बाजूने निघून गेला विकेट कीपरकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहा ऍक्शन रिप्ले सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. हो, टच कमस होऊ दिलं नाहीये, फुटवर्क नाही आपण पाहिलं जास्त फलंदाजाचं. रोहन गोंधळे आणि त्याला बीट करून बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. धावसंख्या 17 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र टाइम चांगलं गेलंय का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ वरनं वाणीश लॉंग ऑफ पर्यंत धावत आलाय आणि खेरणे टीमच्या मात्र अडचणी आता इथून पुढे वाढत चालल्यात. कारण माफक धावसंख्या आहे 17 आणि गडी बाद झाले ते तब्बल 4 आणि आता शिल्लक आहे तो 12 चेंडूंचा खेळ या पूर्वार्धामध्ये. तर बघा यानंतरचा सामना आहे तो वोडाफोन वहाल आणि रियान्स 11 अमन ब्रिगेड जय हनुमान वलभ या संघनायकाला सूचना आहे की आपण लगेचच टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. आपल्याला माहिती आहे स्पर्धेचे नियम. तर वोडाफोन वहाल इथे उपस्थित आहेत. तर या इनिंग नंतर लगेच टॉससाठी आपण उपस्थित राहा. पुढची लढत असेल पाच षटकांची आपण पाहतोय दुसरी फेरी आणि 5 गोलंदाज तुम्हाला इथे वापरायचे. हा स्पर्धेचा नियम आहे. चौथ्या षटकामध्ये गणेश पाटील, नवीन बॅटर प्रतीक आलाय. मात्र सामना करतो तो विशाल. अवे फ्रॉम द बॉडी मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरलाय. विशालला पूर्णपणे शांत ठेवले या मॅच मध्ये. ते VRCC उसाटी टीमने पहिल्यांदा त्याला स्ट्राईक पासून वंचित ठेवलं आणि नंतर मात्र जेव्हा स्ट्राईक मिळाले 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने बनवल्या. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रतीक फडके, तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला डॉट आलाय, पुढचा बॉल. ओ जबरदस्त चेंडू, फास्ट अँड फ्युरियस. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर अगदी टप्पा वेगळा होता, इथे टप्पा वेगळा. ऍक्शन रिप्ले पहा. मागच्या पायावर जोर देऊन मारण्याचा प्रयत्न विशाल गोंधळेचा आणि असे स्ट्रोक त्याने गेल्या मॅच मध्ये भरपूर लगावले होते. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने आपण ज्याला म्हणतो. मात्र इथे त्याला चान्स दिला जात नाही. त्याच्या रडार पासून दूर ठेवला त्याने चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. हो, इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे अपील केली गेली. पण सांगतायत की लेग बायचा इशारा आहे. बॉडीला ब्रश होऊन बॉल निघून गेला. इम्पॅक्ट थोडा बाहेर होता, तेच पंच दर्शवत आहेत. आणि लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आली. धावसंख्या पुढे सरकली 18च्या घरामध्ये. 18 रन्स. गणेश पाटील 3 चेंडू, पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली. टॉप एज कॅचची संधी. ओ हो, काय घडतंय? कॉलिंग नाही केलं. विकेट किपर फ्लाय स्लीप दोघेही झेलसाठी गेले, कोणी लक्ष दिलं नाही आणि विकेट किपरच्या हातातनं चेंडू बाउन्स झाला आणि पाठीमागे कोणताही खेळाडू नव्हता बॅकअपसाठी. त्यामुळे हे जीवदान मिळालं आपण म्हणू शकतो ते फलंदाज प्रतीकला. आणि तब्बल या बॉलवर धावा आल्यात त्या 2. एक धाव महत्वाची आहे, कारण इथे जेवढ्या धावा तुम्ही जमा कराल तेवढंच बॉलर्सला मार्जिन मिळणार दुसऱ्या इनिंगमध्ये. कारण त्यांना धावा वाचवण्यासाठी धावा तर हव्याच स्कोर कार्डवर आणि त्या उभारण्यासाठी इथे प्रयत्न. आणि उसाटण्या टीमला या अक्षम्य चुका कुठेतरी टाळाव्या लागतील. एक धाव महत्वाची. 20 धावा होत्या धावफलकावर, 4 गडी बाद.
यावेळेस मात्र स्लॉट मधला चेंडू उंच खूप गेलाय, लांब नाही पाठवू शकले ते प्रतीक फडके आणि तिथे मात्र प्रेम पाटीलने हा झेल टिपला तो काऊ कॉर्नर मध्ये आणि 5वा धक्का खेळणे टीमला 20 धावसंख्येवर निम्मा संघ मैदानाच्या बाहेर गेलाय. VRCC उसाटणे संघाने पूर्णपणे या इनिंग्स मध्ये आपला दबदबा निर्माण केला. टॉस त्यांच्या बाजूने राहिला, त्यानंतर त्या टॉस जिंकून क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला. 20 धावा धावफलकावर, 20 रन्स ऑन बोर्ड. 20 वर 5 सध्या खेळणे संघ नाजूक स्थितीमध्ये आणि शेवटचा चेंडू गणेश पाटील यांच्या स्पेल मधील 4थ्या षटकातील जबरदस्त मारा आतापर्यंत. हो, परफेक्ट ब्लॉक कॉल. पुन्हा एकदा टोला बॉल लागला, 2 पायांच्या मधून बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. दुसरीचा प्रयत्न, तिथे मात्र मिसफील्ड झाली आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त होते. फलंदाज बाद होतोय तो प्रणव गोंधळी. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि खेळणे संघ 21 धावा आणि गडी बाद झाले ते तब्बल 6. काय गोलंदाजी पाहायला मिळते, काय ते क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त जबरदस्त. मात्र ती रिस्क घेतली होती ते अर्थातच प्रणवने, ते त्यासाठी की विशाल गोंधळीला स्ट्राईक त्याला द्यायची होती आणि ती स्ट्राईक त्याने दिली आहे. शेवटच्या षटकासाठी प्रेम पाटील याच्या खांद्यावर धुरा. VRCC उसाटणे म्हटलं की यंग टॅलेंट, यंग ब्लड आपल्याला पाहायला मिळतं. एक यंग युवा ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. खेळणे टीमकडे देखील तसंच काही खेळाडू आहेत, सगळं यंग टॅलेंट आहे. हो, बॅट फिरली आहे. विशाल गोंधळी या शॉटवर स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. गेल्या मॅच मध्ये चांगला रिझल्ट त्याला मिळाला, त्याचं कारण असं आहे की गोलंदाज त्याला गती देत नाहीयेत, कमी गतीने चेंडू टाकतायत. ती गती ओळखण्यामध्ये विशाल थोडा अपयशी ठरलाय आणि प्रेम पाटील वर्चस्व प्रस्थापित केलं डॉट बॉलने. यावेळेस पुन्हा कमी गती, कॅच ची संधी आणि मात्र संघर्ष, तो स्ट्रगल विशाल गोंधळीचा इथे समाप्त झालाय. हेच तर क्रिकेट आहे. गेल्या सामन्यामध्ये तुम्ही 49 धावा उभारल्या, तर या सामन्यामध्ये तो प्रतिस्पर्धी वेगळा होता, हा प्रतिस्पर्धी वेगळा आहे. इथे तुम्हाला धावा बनवायच्या होत्या, तिथे तुम्हाला चेस करायच्या होत्या आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त 21, गडी बाद झाले ते तब्बल 7. चला, वल्लभ संघाचे संघनायक आपल्याला हे षटक संपण्याच्या अगोदर उपस्थित राहायचे. स्वहाळ उपस्थित आहे कारण स्पर्धेची नियमावली अगदी स्ट्रिक्ट आहे. येस, आलेले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलंय. दोन्ही संघाचे संघनायक ठीक आहे. टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. मात्र अगदी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावर आहे. या अगोदरचे सर्व सामने आपण जर पाहिले तर चेसिंग करतानाच आज जिंकले गेलेले आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये तर ह्या धावा वाचवणं खेळणे टीमसाठी मात्र खूप कठीण असणार आहे. खूप संघर्ष त्यांना करावा लागणार दुसऱ्या सत्रामध्ये. बघूया शेवट चांगला होतोय का की अजून एक विकेट मिळते. 1 मोर विकेट डाऊन. गोलंदाज आपण पाहतोय प्रेम पाटील आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे आणि आता खेळणे संघ मात्र ऑल आउटच्या दिशेने वाटचाल करतोय कारण गडी बाद झाले ते तब्बल 8 गडी.
विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय तो प्रेम पाटील. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आली ती विकेट. तिसऱ्या चेंडूवर आली नुकतीच विकेट. 21 धावा 8 गडी बाद. 10व्या क्रमांकाचा फलंदाज रोहित तांबडे मैदानाच्या आत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि पूर्णपणे उसाटणे संघाने या सामन्याला कंट्रोल केले, आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलंय आणि त्याचं संपूर्ण श्रेय द्यावे लागेल ते गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना. पुन्हा भेट केले कमी गतीने, पण सगळे अपील केली गेली. पंच शहानिशा करतात. आता क्षेत्ररक्षकांना काही प्रमाणात आवाज आलाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि अपील केली. फलंदाज बाद आहे पंचांनी सांगितलंय आणि विकेट हॅट्रिक झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी, अर्थातच प्रेम पाटील साठी. आज खेरणे टीमच्या खरं तर या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सर्व काही विरोधात घडले. टॉस राहिला नाही बाजूने, फलंदाजी आली आणि टॉप ऑर्डर पूर्णपणे आपण पाहतोय कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाही. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर एकही चौकार किंवा एकही षटकार आला नाहीये. असं क्वचितच पाहायला मिळतं की इनिंग मध्ये एकही चौकार आणि एकही षटकार नाहीये. फक्त तो बीमरचा चौकार, तोही गोलंदाजाची चुकी होती, त्यामुळे तो मिळाला. ओ डॉट बॉल, उसने घेणारा चेंडू अगदी चेस्टलाईन जवळून, अगदी छातीच्या जवळून निघून गेला. विकेट मेडन होईल का? हॅट्रिक झालेली आहे आणि एकही धाव दिली नाहीये. बघूया प्रेम पाटील. शेवटचा चेंडू इनिंगचा शिल्लक आहे, धावसंख्या आहे ती 21. गडी बाद झाले ते तब्बल 9. यावेळेस बघा सॉफ्ट हँडेड फक्त दिशा दिली आणि सिंगल मिळाली. इथं जोरदार टाळ्या प्रेम पाटीलसाठी झाल्या पाहिजे. विकेटची हॅट्रिक आणि फक्त सिंगल रन दिली आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावर आहे, 22. आणि आता जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असणार आहे. ती VRCC उसाटणे टीमला येणार 30 चेंडूंमध्ये. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संदीप पाटील सर यांच्याकडे. चला आपण टॉस इथे घेतोय दोन्ही कॅप्टन. चला रोशन गोंधले यांना विनंती आहे की आपण यावं. 5 षटकांचा सामना असेल. 5 गोलंदाज माहिती आहेत त्यांना. तर रोशन गोंधले यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. एका बाजूला ओडाफन वहाल आणि दुसऱ्या बाजूला रियान्स 11 अमन ब्रिगेड व हनुमान वलप, या 2 संघांमधली लढत. सेड आहे बाबू. तर टॉस जिंकला, निर्णय सांगा फक्त. यस, फिल्डिंग आहे. वोडाफोन वहाल टीमला बॅटिंग करायची आहे. चला यानंतरची लढत. चला प्रवीण यांच्याकडे आपण बोलूया. थैंक यू. 23 टू विन, 23 रनों की आवश्यकता. संदीप पाटिल सर, जिस टीम ने 74 वन साइड चेस की है उसी टीम का टोटल 23. अजीबो गरीब लग रहा है सुनने में. सेतु जिन्होंने 73 बनाए थे और खेरना टीम ऐसा लग रहा था कि आज का हाई स्कोर चेस नहीं कर पाएगी, लेकिन गेंदे रखकर खेरने टीम ने पिछला मैच चेस किया और अभी वही खेरने टीम 22 पे सिमट गई 5 ओवर में. अजीबो गरीब लग रहा है सुनने में. यही क्रिकेट है. देखिए ऐसा होता है आईपीएल में, कभी कभी खिलाड़ी 5 करोड़ में सोल्ड होते, अगले सीजन में वो अनसोल्ड हो जाते. रायगढ़ प्रीमियर लीग हो, पनवेल प्रीमियर लीग हो, संदीप सर कोई भी लीग हो,
ऐसा हमेशा हुआ है कि मुश्किल है इन्फॉर्म रहना हर साल, बैक टू बैक हिट देना, जैसे रजत मुंडे को कहते हैं मिस्टर कंसिस्टेंसी। और मैंने एक जिक्र किया कि समा की जो टीम है पेंदर, वापस 5 साल बाद वो रंग वापस उनका आ चुका है, क्योंकि 3 साल इनको मैदान नहीं था। ऐसे में एक चर्चा थी कि पेंदर गांव में मैदान उपलब्ध कम है थोड़ा सा, लेकिन जब से ये बना है तब से लकी साबित हुआ है। इसका नाम है जीवा बोहिर स्टेडियम, और ये समा ने उसकी टीम ने बनाया। उसके बाद तीसरा टूर्नामेंट यहाँ पर शुरू है, बहुत ही बढ़िया। और पेंदर टीम उसाटने में इस बार खेलेगी टॉप 8 के पोल में, उनको भी शुभकामनाएं। और जो बल्लेबाजी करने वाली टीम है वो टॉप 5 में उसाटने में, जो उसाटने VRCC है, इनको भी शुभकामना देते। 23 की आवश्यकता, 30 गेंदों पर VRCC उसाटने टीम को जीत के लिए बल्लेबाजी के लिए 2 बल्लेबाज तैयार है। और फिलहाल आप देख सकते हैं आज 7 मुकाबले होंगे, 3:22। जल्दबाजी करने सभी टीमों से रिक्वेस्ट है। एक टीम यहाँ पर हम आगे पहुंचाएंगे, इसके बाद वोडाफोन वाहल और वल्लभ का मुकाबला होगा, जहाँ पे सुदेश सालुंके बनाम प्रवीण पाटिल का ये बैटल आपको देखने मिलेगा। फिलहाल आप विनायक को देख रहे हैं मैदान में, और सामने गेंदबाज है अश्विन माली। अश्विन माली 2 स्पेल करते 5 ओवर के 17 में। इस बार उन पर बहुत बड़ी जिम्मेदारी है, क्योंकि अगर खेरने टीम ये मैच जीतती है तो गेंदबाजी की ताकत पे जीतेगी। उनको गेंदबाजी में पूरा जोर लगाना होगा। खेरने टीम का जो ए प्लान था बल्लेबाजी का फ्लॉप हो गया, अब प्लान बी मतलब बी फॉर बॉलिंग उनको इस मुकाबले में बचा सकता है। पावर प्ले, क्लीन बोल्ड, बहुत बढ़िया गेंदबाजी, सरप्राइज मूवमेंट फॉर द बैट्समैन। जी देखिए किस अंदाज से गेंद की है, परफेक्ट यॉर्कर। अब स्टंप पे अश्विन माली को मिलती हुई पहली सफलता। कम 25, पहली बॉल, सरप्राइज डिलीवरी, शॉकिंग मूवमेंट। विनायक जगह पे थे, बिल्कुल हिले डुले नहीं, परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंप डैमेज, पहला विकेट, गोल्डन डक 0। खराब शुरुआत अभी रही यहाँ पे, तेज चेस करने। और अश्विन माली बैकफुट पे गए, धकेल दिया बॉल को, सॉफ्ट हैंडेड पुश किया है। काउ कॉर्नर रीजन पे सिंगल डबल का मैच है, 2 रन मुकम्मल हुए, खाता खुल चुका है 2 गेंदों के साथ 1 विकेट। अश्विन माली अच्छा स्टार्ट दिया उन्होंने, क्योंकि मुश्किल होता है जब रन कम होते हैं, गेंदबाज का हौसला डाउन होता है। अश्विन माली ने जो विकेट लिया उससे पता चलता है कि कॉन्फिडेंस है इनके अंदर, मतलब बचा भी सकते हैं। क्योंकि ज़्यादातर वही होता है, गेंदबाज सोचते हैं कि अरे रन कम यार, 5 ओवर चेस होंगे आसानी के साथ, तो वो अच्छी गेंदबाजी नहीं करते, उनका माइंडसेट थोड़ा अलग रहता है। इस गेंदबाज के बारे में थोड़ा ऐसा नहीं है, ये 100% कमिटमेंट, मतलब पूरा जोर लगा रहे कि जिद्दी है, जीत भी सकते हैं। किनारा, एज एंड टेक द कैच आउट। 2 विकेट 2 रनों पर इस बार देखिए आउट हुए बल्लेबाज अंश पाटिल। एक्शन रिप्ले देखते हैं, थोड़ी शॉर्ट बॉल थी, ओवर पिच थी, टप्पा गिरी, एज लगी और विकेट कीपर के हाथों में दूसरी सफलता मिलती हुई। विकेटों पे ज़्यादा ध्यान देना पड़ेगा इनको अब, क्योंकि बड़े विकेट अगर मैदान छोड़ते तो बच सकते 23 रन। 2 पे 2। पावर प्ले में गेंदबाज की पावर थोड़ी अच्छी लग रही है, बहुत ही कॉन्फिडेंस वाले गेंदबाज नजर आ रहे हैं। मैंने कहा कि टेनिस बॉल गेंदबाजों का भी खेल है, लेकिन पिछला मुकाबला कोई नहीं भूलेगा। सेतु ने 18 गेंदों पे 50 रन मारे। ऐसा लगा हमें भी कि मुकाबला 1 साइड होगा और खेरना इजीली जीतेगी, लेकिन सेतु ने जो 50 मारे, संदीप सर 74 टारगेट बना, लास्ट ओवर में 30 रन। उसके बाद वो मुकाबला 1 घंटे तक चला और खेरने टीम के जेब में 74 चेस हुए, लेकिन वही खेरने 22 पे सिमटी, 30 का टारगेट है। आज दूसरा खेल खेरने को करना होगा, पहला बल्लेबाजी में जीती, अब गेंदबाजी से जीतना पड़ेगा खेरने टीम को। बल्लेबाजी के लिए आते हुए रोशन 3 पे 2 रन 2 विकेट। हल्के हाथों से सॉफ्ट हैंडेड लो पुटस बॉल को बैकवर्ड स्क्वायर लेग पे भेजा है, फिर से 2 रन चुराते हुए
सिंगल डबल से भी ये मुकाबला बन सकता है। धीमे धीमे धीमी शुरुआत कर रहे और टोटल बनता हुआ 4 रन स्कोर बोर्ड पे। पहला सत्र है, अश्विन माली अच्छी गेंदबाजी फिलहाल कर रहे, 4 पे 4 रन 2 विकेट। इसके बाद वल्लभ और वोडाफोन वाहल का एक बड़ा मैच होगा, 5 ओवर का ये मैच वहां पर देखने मिलेगा। लेकिन एक नया फॉर्मेट देखने मिल रहा है पेंदर से कि पहले राउंड 6 ओवर के, फिर 5 ओवर के, सबको मौका मिल रहा है। यहाँ पे खतरा था एज लगने का, लेकिन अच्छी गेंदबाजी अंदर की दिशा में आने वाली गेंद। अश्विन माली एक वेरिएशन से भरा हुआ गेंदबाज है, ये देखिए किस तरीके से अंदर की दिशा में गेंद आ रही है। स्विंग, लास्ट बॉल। मुश्किल होता है पहले नंबर पे गेंदबाजी करना टेनिस बॉल में, जितने भी गेंदबाज है, क्योंकि हार्ड हिटर बल्लेबाज होते हैं। ये बल्लेबाजी अच्छी है बिल्कुल, क्योंकि 2 विकेट गिरे आपके, ऐसे में ये सिंगल डबल का मैच है। 1 ओवर का खेल समाप्त है, पावर प्ले में 5 आए, 23 का लक्ष्य था, अब चाहिए मात्र 18। गेंदे बची है 24, पहले ओवर 2 विकेटों के नुकसान पर। खेल का आपने जिक्र किया, हमने शुरुआती दौर में मैन ऑफ द सीरीज के लिए 2.5 करोड़ की कार है, 2.5 करोड़ की कार पोर्शे आईएसपीएल में आ चुकी है। कितना बड़ा क्रिकेट बन चुका है, आप सोचिए मैन ऑफ द सीरीज को 2.5 करोड़ की कार पोर्शे, टार्जन कार जिसे हम कहते हैं। मतलब जिसको भी मिलेगी भाई वो तो बहुत बड़ा खिलाड़ी बनेगा। कितन मात्रे हमेशा इसे रेस में ज़्यादा आगे बढ़ते। सोचिए आप, इतना बड़ा इनाम नहीं था कभी क्रिकेट में, लेकिन 2.5 करोड़ की वो कार, मैन ऑफ द सीरीज, एक करियर बन चुका है टेनिस बॉल क्रिकेट। जिस नज़र से लोग देखते थे शुरुआती दौर में कि ये गली का क्रिकेट है, ये आगे नहीं बढ़ पाएगा, कई लोगों के करियर खराब हो चुके हैं टेनिस बॉल में, लेकिन अब मुझे वो करियर नज़र आ रहा है टेनिस बॉल क्रिकेट। थोड़ी मेहनत करनी पड़ेगी खिलाड़ियों को, मशक्क़त करनी होगी, ओपन टूर्नामेंट खेलने होंगे, लीग स्टेज पे खेलना होगा। और मैं टीमों को ज़रूर कहूँगा, जो रायगढ़ की भी टीम है, कि दूर दूर खेलने जाइए आप, भिवंडी में जाइए, बदलापुर में, नवी मुंबई में जाइए। मिड ऑफ के ऊपर से रोहन देखते रहे, लॉन्ग ऑफ पर बॉल गई है, पीछे फील्डर है, और ये सिंगल डबल का मैच है। बिल्कुल सही खेल रहे उस ने, क्योंकि जिस तरीके से 2 विकेट अश्विन ने चटकाया, उसके बाद रोशन, समीर धीमे धीमे आगे बढ़ा रहे स्कोर। टोटल है 8 रन। अब 23 का जो अंतर था 15 पे रुका है जीत के लिए। और जो मैंने चर्चा की थी, बिल्कुल आने वाली टूर्नामेंट बड़ी होगी, बड़ा क्रिकेटर बनना है संदीप सर, तो बदलापुर, ठाणे, रायगढ़, भिवंडी, आपको दूर दूर जाना पड़ेगा आपकी ग्रामीण टीम लेके। चलिए, एक और जिक्र होगा कि अंडर 90 में क्रिश कोपर करे पेंदर के, शायद अगले साल वो आईएसपीएल में उनको ब्लू टिकट मिल सकता है। उनको थोड़ी मेहनत की और भी ज़्यादा ज़रूरत है। जैसे आर्यन नाइक का सिलेक्शन हुआ बामन डोंगरी, हाँ प्रयास कोहली जो थे वाल के, उनके लिए थोड़ी निराशा रही, कोई बात नहीं, लेकिन अगली बार वो वापस ट्राई करेंगे। अंडर 90 का दौर यहाँ पे आ चुका है। चलिए भाई, ये बड़ा स्ट्रोक नहीं मारना जानते, इनको धीमे से खेलना है। बिल्कुल सही खेल रहे, क्योंकि 30 गेंदों का ये खेल है। फिलहाल टोटल बनता हुआ 9, अब चाहिए 14 रन मात्र जीत के लिए। लो स्कोरिंग का मैच है, जहाँ पे गेंदबाज थोड़ा मशक्कत कर रहे, रोहित अब गेंदबाजी के लिए, और 14 की दूरी। इसके बाद वोडाफोन वाहल और वल्लभ का मैच होगा। दोनों टीम तैयार रही है, क्योंकि आज 7 मुकाबले होंगे। इस टाइमिंग एक पॉइंट पे रिवर्स में अनसक्सेसफुल रहा, यहाँ पर पार का सिग्नल है। यहाँ पे बल्लेबाज की पारी समाप्त, तीसरा विकेट। पे थोड़ा सा ध्यान दे तो अश्विन माली 3 बना कर आउट हुए, रोहन गोंदली ने 2 बनाए, विशाल गोंदली भी 2 पे आउट हुए, अक्षय पाटिल 2 रन बनाए, रोहन ने वापस 2। जितनी बैटिंग लाइन थी 2, 3, 1, 2, यही ज्यादा रन शुरुआती दौर में देखने मिले, और आखिरी 2 बैटर 0 पे आउट हुए। कोई बल्लेबाज ज्यादा नहीं टिक पाया। वाइट बॉल है यहाँ पे, लेग स्टंप के बाहर,
10 तो बन गए, 13 रन मात्र यहाँ पर चाहिए। आखिरी बॉल गेंदबाजी करते हुए रोहित, पहले ओवर में 5 आए, इस ओवर के 5 गेंदों पर 5 आए। काफी बदल चुका है फेज 1, फिलहाल हम फेज 2 में हैं। और एक बात मुझे बहुत अच्छी लगी कि पेंदर के नाम से मेट्रो स्टेशन है, ये बहुत बड़ी बात है संदीप पाटिल सर। पेंदर मेट्रो स्टेशन जो आखिरी स्टॉप है, आगे चढ़ के शायद वो तलोजा MIDC को कनेक्ट हो सकता है, क्योंकि MIDC भी नज़दीक है और जो सीमेंट के जंगल बने यहाँ पे सिडको के द्वारा, बहुत ही बड़ा डेवलपमेंट है, जिसके कारण पूरा काया पलट हो चुका है इस एरिया में। देखिए ज़्यादातर, तो चलिए टीम का टोटल है 2 ओवर की समाप्ति, 10 अब चाहिए 13 आने वाली 3 ओवर में। क्या ये रन बच पाएंगे, क्या डॉट गेंदें आएंगे, विकेट आएंगे, कमबैक होगा गेंदबाजों का? कई सारे सवाल है और सवालों का जवाब है 18 गेंदें 13 की आवश्यकता। शुभम गोंदे तीसरा ओवर लेके आएंगे। क्या मुकाबला जल्दी फिनिश होगा या गेंदबाज थोड़ा सा प्रेशर डालेंगे बल्लेबाज पे, या बल्लेबाज उसे जल्दी फिनिश करेंगे? समीर पाटिल है, उनके जहन में क्या शुरू है, उनके साथ बल्लेबाज प्रेम है, क्या करेंगे मुकाबले में वो? सनी और बिल्कुल प्रेम, समीर और सनी बल्लेबाज। तीन ओवर 13 चाहिए। बहुत ही तेज गेंद, दिशाहीन, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। मेन अंपायर विजय बालाजी, एक बहुत ही मशहूर नाम है टेनिस बॉल क्रिकेट में, लेकिन अंपायरिंग तौर पे इस पैनल में वो जुड़े। राइगर प्रीमियर लीग और PPL जैसे बड़े बड़े मैचेस में वो ये बल्लेबाज देखने मिलते हैं। लेकिन अब हो चुका है कि जितने भी जो क्रिकेटर सीनियर बनते जा रहे हैं, अब वो अंपायरिंग कर रहे हैं। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में वो कमेंटेटर बन जाते हैं, जैसे वीरेंद्र सहवाग, आकाश चोपड़ा भी एक खिलाड़ी, इरफान पठान भी कमेंट्री बॉक्स में आ चुके हैं, जो एक पुराने खिलाड़ी थे। होता है, क्रिकेट छोड़ना नहीं चाहता कोई भी संदीप सर। आप देखिए रिटायरमेंट घोषित करना इतना आसान नहीं है किसी भी क्रिकेटर के लिए। अभी भी देखिए 40+ में खिलाड़ी जा रहे हैं, लेकिन क्रिकेट नहीं छोड़ते। क्या होता है, थोड़ा सा वर्कआउट हो जाता है उनका, कसरत हो जाती है। मुकाबले में अब दूरी 12 रन बने, 11 चाहिए। स्क्वायर कट की कोशिश थी, लेकिन इस बार डॉट गेंद यहां पर आते हुए शुभम गोंदे, एक नया चेहरा सचिन स्पोर्ट खेलने की ओर से लॉन्च हो चुका है गेंदबाजी ट्रैक पर। इससे पहले अश्विन माली थे, रोहित तांबड़े ने भी गेंदबाजी की है। और दोनों टीम अपने टी-शर्ट ड्रेस कोड में यहाँ पर काफी अच्छी नजर आ रही है। प्रोफेशनल क्रिकेट, जैसे पिछले मुकाबले में आपने देखा कि सेतु 11 की टी-शर्ट थोड़ी अलग थी, तो सभाजी ने कहा कि 2 रन की पेनल्टी, 4 रन। और यही होता है कि जब टूर्नामेंट्स में रूल्स एकदम कड़क हो संदीप सर, तो वो टूर्नामेंट प्रोफेशनल बनती है। जैसे अभी टॉस बॉक्स में हो रहा है कि कोई कप्तान अगर टाइम पे नहीं आता तो अपोजिशन को टॉस विन दिया जाता है, जो नया फॉर्मेट यहाँ पर निकला है। और टॉस इंपॉर्टेंट है, क्योंकि जब भी कोई टीम टॉस जीतती है तो गेंदबाजी लेती है हमेशा। 16 पे 4, 7 रनों की दूरी मात्र बची है। अंपायर मुड़ चुके हैं, एक्स्ट्रा वाइट बॉल, 2 वाइट गेंद इस ओवर में आई है। एक छक्का जीत के लिए चाहिए, बड़ा स्ट्रोक। और VRCC उसाट ने, मैंने कहा कि 2-3 मैच जीती है खुद का VRCC सरपंच ट्रॉफी, टॉप 5 में आज ये टीम वहां पे भी ट्रॉफी उठाएगी। और यहाँ पे 2 मुकाबले लगभग उनके खाते में आ चुके हैं। काफी फॉर्म में है टीम। जिस तरीके से देखिए, ड्राइव, कवर ड्राइव पे हल्के हाथों से धकेल दिया, पीछे फील्डर है विशाल, मात्र 2 रन यहाँ से मिलेंगे। और उसाड़ने का जिक्र कर रहे थे, पिछले सीजन में अगर देखें तो पिछले 2 सीजन में ज्यादा ट्रॉफी नहीं जीती थी उसाड़ने ने, लेकिन इस सीजन में मेरे ख्याल से लगातार वो अच्छा परफॉर्मेंस कर रही है। रेडगर में चैंपियन रही, उसके बाद खुद के टूर्नामेंट में टॉप 5, वॉकलैंड ट्रॉफी भी जीती है उसाड़ने, 3रा नंबर। ये सीजन अच्छा है भाई उसाड़ने के लिए। ये होता है जब भी किसी टीम के लाइफ में बैड पैच आता है ना, तो लॉस भी होता है। पैसे इंपॉर्टेंट नहीं रहते टीमों के लिए, वो ट्रॉफी इंपॉर्टेंट रहती है।
क्योंकि आत्मविश्वास वहां से बनता है कि जैसे बामन डोंगरी टीम लगातार 6 टूर्नामेंट हारी, 7वीं टूर्नामेंट पीपीएल में जीती चैंपियन, और वो ट्रॉफी लेके जीवदानी वो चले गए जहाँ पे जिस नाम से वो खेलते सेलिब्रेट किया मोमेंट। खाता खोलना इंपॉर्टेंट है टीमों के लिए, क्योंकि बार बार हारना उन्हें पसंद नहीं होता। बड़ा स्ट्रोक चाहिए, पीछे फील्डर है, बेहतरीन कैच और 5वां विकेट गिरता हुआ वीआरसीसी गुसाटे टीम का सनी मैदान से बाहर। पे 4 की आवश्यकता। वो अकबरी बंधु फिलहाल साइप्रित लाइव के सीईओ मैनेजर ऑफ डायरेक्टर इस टूर्नामेंट को फिल्माते हुए 19 पे 5। रोहन गोंदली गेंदबाजी ट्रैक पर आते हुए इस टीम के कप्तान भी है, इस टीम को पहचानते हैं। और इस पेंदर गांव के भांजे रोहन गोंदली जब भी खेलने में मुकाबले होते हैं तो पेंदर टीम वहां पर हमेशा होती है। तर याचबरोबर आमचे सन्माननीय शांताराम भोईर, हरिभक्त परायण शांताराम भोईर भाऊजी यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। फिलात वेल काढून ते आलेत। लाउड अपील रोहन गोंदली ने यहाँ पर की थी, अंपायर ने उसे खारिज किया। स्टंप को छोड़ के गेंद गई है, अंपायर का मेन अंपायर का कहना है डॉट बॉल। 11 गेंदों पे चाहिए 4। फिलहाल मेहमान मंच पे आते हुए एक बड़ा स्ट्रोक चाहिए, लेकिन इस मुकाबले में जो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट प्लेयर ऑफ द मैच रहेगा वो गेंदबाज रहेगा। चलिए, एक बड़ा स्ट्रोक आ चुका था, फील्डिंग बहुत बढ़िया है। देखिए 4 की आवश्यकता थी, 2 रन तो यहाँ से मुकम्मल हुए। कोशिश बढ़िया थी वहां पर फील्डर की। 21 रन स्कोरबोर्ड पे। अंपायर रिव्यू पेपर बॉल के लिए थर्ड अंपायर द्वारकानाथ चोरगेसर बेलवड़ी यहाँ पर चेक कर रहे। डीआरएस हाइट फैक्टर चेक कर रहे यहाँ पर। फुल टॉस गेंद थी, आइए कबर के ऊपर थी या नीचे, बीमर बॉल है या नहीं, अंपायर्स का रिव्यू है। फुल टॉस गेंद, 2 रन चाहिए जीत के लिए। खेलने टीम कोशिश बढ़िया थी आपकी, जैसे 74 आपने चेस किया भाई, लाजवाब थे, अनबिलीवेबल। क्योंकि इस मैदान पे इतना रन चेस करना गेंद रखकर, आपका दिन था आज। लेकिन चलिए भाई, घुसाटने का लक फैक्टर भी अच्छा है, क्योंकि जिस तरीके से इस सीजन में रेडगर चैंपियन रही, उसके बाद लगातार वाकलन ट्रॉफी में बाजी मारी, तीसरे नंबर पे होम ग्राउंड पे टॉप 5। आज भी रात वो ट्रॉफी उठाएगी। नंबर कौन सा होगा ये सरप्राइज है यश। स्कोर लेवल नो बॉल, फ्री बॉल, 1 रन चाहिए। फ्री बॉल है। चलिए भाई, मुकाबला यहां से समाप्त हुआ। सचिन स्पोर्ट्स खेर ने धन्यवाद, आपने हिस्सा लिया जीवा बाहर गांवदेवी चैंपियन ट्रॉफी 2025 में। आपका शुक्रिया, अभिनंदन करते हैं। विक्टर रकमाई क्रिकेट क्लब उसाट ने 2 जीत के लिए, और मैन ऑफ द मैच का हकदार होगा गेंदबाज, क्योंकि लो स्कोरिंग का मैच था। और गेंदबाज है पीपी, जिसने आखिरी ओवर में 3 विकेट लिए और 1 रन दिया। हैट्रिक गेंदबाज थे वो प्रेम पाटिल, मैन ऑफ द मैच। दोनों टीम हैंडशेक करिए। शुक्रिया गांवदेव चैंपियन ट्रॉफी में हिस्सा लेने के लिए, और 2 मैच जीत के तीसरे मैच के लिए दावेदारी पेश की है वीआरसीसी उसाटने टीम में। शिवा बोइट गांवदेव चैंपियन ट्रॉफी, ये मैच नंबर था 5, और मैच नंबर 6 होगा वल्लभ बनाम वोडाफोन वाहल का। दोनों टीम तैयार रहिए, एक और बड़ा बैटल आपको देखने मिलेगा। और आइए जुड़ते हैं प्रेम पाटिल के साथ टॉस बॉक्स में, जहां पर अवार्ड दिया जाएगा मैन ऑफ द मैच का प्रेम पाटिल को। हैट्रिक का गेंदबाज है ये, 3 बॉल 3 विकेट लिए। लास्ट ओवर में कमाल की गेंदबाजी की है। ऐसा लगता है कि स्लॉग ओवर में लोग कहते हैं कि रन आते हैं, गेंदबाजों को काफ़ी मार लगती है, लेकिन इस गेंदबाज ने विकेट हैट्रिक ली और 1 रन खर्च किया। इसीलिए प्रेम पाटिल है इस मैच का हीरो, मैन ऑफ द मैच। अभिनंदन वीआरसीसी उसाट ने, विनायक प्रथम, विनायक यश, पूरी टीम को।
और सम्मानीय सरपंच उसाटने के शिवाजी दादा पाटिल की ओर से आपको शुभकामनाएं आती हुई। आइए प्रेम पाटिल मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए। चला प्रेम या आणि यानंतरची लढत वलप वर्सेस वोडाफोन वहाल. वलप संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे परंतु शांताराम भोईर हरिभक्त पारायण शांताराम भोईर यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही इथे मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. शांतारामजी भोईर साहेब यांच्या शुभास्ते हा पारितोषिक देऊन प्रेम पाटीलला सन्मानित केले जाईल आणि प्रेम सोबत थोडी मी चर्चाही करेल फॉर द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन प्रेम पाटील. विकेट टेकर गोलंदाज हॅट्रिक कंप्लीट केली. लास्ट ओव्हर एकच धाव दिली प्रेमने. जबरदस्त गोलंदाजी अफलातून. प्रेम पाटीलला टीम एफर्ट बद्दल विचारूया. धन्यवाद शांतारामजी, आपण बसून घ्या. प्रेम अभिनंदन, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय आणि या सीझनला टीम चांगल्या फॉर्म मध्ये. काय म्हणशील टीम एफर्ट बद्दल? आत्ता 2 चषक जिंकलेत, 2 सामने इथे जिंकले टॉप 5 ला. आज तुमची मॅच देखील आहे उसाटणीमध्ये, स्वतः आयोजक. चांगला रिदम आहे यावर्षी संघाचा. संघ तर चांगलाच आहे खेळता हल्ली. बॉलिंग चांगली होते म्हणून आम्हाला बॅटिंगला काही वाटत नाही. कसं वाटतंय मैदानावर खेळताना? कारण 3 विकेट